साहेबांनी सांगितलं आम्ही DPR करतो ते यायला होतं ते नाही. हायवेनं त्यापूर्वी ज्या आमच्या हायवेला जुनी झाडं होती ती झाडं तोडण्याची परवानगी घेतली का? किती झाडांची? मी तुम्हाला काल पत्र पाठवलंय. किती झाडांची परवानगी घेतली? काय उपयोग होती आमची भूमिका स्पष्ट करायला. भूमिका स्पष्ट करणे म्हणजे झाडं लावणे आणि जगवणे ही आमची नैतिक जबाबदारी आहे, ऑफिशियल जबाबदारी. दोन्ही जबाबदाऱ्या आम्ही ह्या टाळायच्या नाही ॲज ए डिपार्टमेंट म्हणून. मला वाटतं मी चार्ज घेतल्यापासून यांना किती वेळा तेच त्यांना मी इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. आता झालंय कसं सर, आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातले प्रोजेक्ट 100% पूर्ण नाही झाले. तेच माझ्याकडे सिंधुदुर्ग जिल्हा पण आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातले प्रोजेक्ट 100% पूर्ण झालेत आमचे तिन्ही पॅकेज. मग तिकडचे झाडं आम्ही जवळजवळ 100%, आपण एक 99% म्हणूया, आमचे लावून पूर्ण झाले आहेत. जे झाड जगलं नव्हतं, काही कारणाने गेलं होतं, सर्वाइव्ह झालं नव्हतं, त्या ठिकाणी आम्ही नवीन झाडं गेल्या वर्षी आम्ही जवळजवळ 11,500 झाडं फक्त सिंधुदुर्गमध्ये लावली जी सर्वाइव्ह झाली नव्हती. मी ह्यांना एवढीच विनंती केली की आमचा सध्या खरंच फोकस आहे की आमचे प्रोजेक्ट्स पूर्ण व्हावे. आता आपल्या चिपळूणचं एक फक्त फ्लावरचं काम चालू आहे. रत्नागिरीतले दोन्ही पॅकेजेस आमचे पूर्णत्वाच्या टप्प्यावर आहे आणि त्याच्यानंतर आम्ही पूर्ण फोकस फक्त प्लांटेशनवर देतो. त्यांचं म्हणणं हे पटतंय की मेमध्ये आपण पीठ काढून ते सगळी पूर्वतयारी केली पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही त्या एजन्सीला त्याच्या सूचना पण दिल्या की तुम्ही खरंच आतापासून ते तयार करा, झाडांची ऑर्डर्स द्या, ती तयारी करा. त्याप्रमाणे एजन्सीने करायला सुरुवात केली. आता मला सर चार्ज घेऊन एक 6-7 महिने झाले. मी त्यांना शब्द दिले, तुम्हाला जसं वाटते की आपल्या रस्त्याच्या कडेला छान डेरेदार झाडं असते तसं मला वैयक्तिक वाटते, अधिकारी म्हणून नाही, एक नागरिक म्हणून मला सुद्धा तेच वाटतंय. थोडासा वेळ द्या. असं नाही की मी आल्या पहिल्यांदा मी झाडं लावून घेईन. मी त्यांना शब्द दिले की आपल्याला जशी हवी ती झाडं आपण सगळीच लावायची आहे आणि त्याप्रमाणे आम्ही सुद्धा केले. फक्त आम्ही आत्ता खरंच आमचं फोकस आमचे स्ट्रक्चर्स पूर्ण होण्यावर आहे. सगळं मान्य आहे की ती लोकं वेगळी असतात, काम करणारे लेबर्स वेगळे असतात, पण आमचं सुद्धा फोकस कामावर राहतो फक्त. त्याच्यामुळे ह्या पाऊस सुरू होण्याच्या अगोदर जेवढी झाडं आपली सर्वाइव्ह झाली नाही आहेत ती आम्ही त्या ठिकाणी परत लावतो. आमचा मुद्दा परत लावायचीच आहेत कॉन्ट्रॅक्टरने. असं नाहीये की आम्ही त्याला पेमेंट दिलं, पेमेंट काय त्यांना झाडाच्या सहित किंवा त्याने 2 झाडं लावली म्हणून आम्ही त्याला 2 झाडाचं पेमेंट देणार असं होत नाही. त्याचं पर्सेंटेज बेसिसवर आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या त्या मानकाप्रमाणे झाडं लावूनच घ्यायची आहेत. असं नाही की आम्हाला म्हणजे मला वैयक्तिक हा विषय टाळायचा नाहीये सर. मी म्हणजे वैयक्तिकच भूमिका मांडते तुमच्या सोबत येऊन, अधिकारी म्हणून मी बोलत नाही. आता 2 मिनिटं पहिले तुम्ही 6 महिने झाले सगळं ठीक आहे. तुम्ही आमचा विचार करा. मी 74 वर्षाचा आणि 54 वर्ष व्यवहारात असतो, कॉर्पोरेटमध्ये पण आणि सगळ्यामध्ये पण. हा प्रत्येक ठिकाणचा हा घाणेरडा शब्द आहे. मला येऊन 6 महिने झाले, 3 महिने झाले आणि आमचं आयुष्य गेलं ना. तुम्ही गेलात, तो पुढचा आला. हो, मी आत्ताच आलोय. अरे आमचं काय देणं गेलं? तर आमच्या भावना समजून आमचं काय देणं गेलंय? त्यांनी घाण करून ठेवली, पुढचा माणूस आला. मला तर काय करू मी? हे आम्हाला मान्य नाही. एव्हरीबडी हॅज टू पे आणि थ्रू देअर नोट्स. दुसरी गोष्ट, तुमच्या माझं नाव घेत नाही. मला सांगतात की घर अगोदर बांधतो आपण की झाडी अगोदर लावतो. ठीक, प्रश्न सुंदर विचारला. त्याला आमचं म्हणणं असतं की 2019 सालापासून तुम्ही पैसे घेताय गव्हर्नमेंटचे. समजा तुम्ही गव्हर्नमेंटला, मी कॉन्ट्रॅक्टर, तुम्हाला पैसे देत आहे, मी तर नाही, आम्हाला देणं घेणं त्याची काय नाहीये. पहिली गोष्ट, ज्या वेळेला हे जे प्लॅन झाला तर त्यावेळेला असं काय ठरलं की घरात आपला 10 माणसं, कॉन्ट्रॅक्टरने ठेवली 7 माणसं. त्या 10 माणसामध्ये या तुमच्या गार्डनिंग करता किंवा हॉर्टिकल्चर करता माणसं अरेंज करायलाच पाहिजे होती. तुम्ही सगळ्यांना व्हिडिओ समजू नका. तुम्ही ऐका, मान्य होण्यातला नाही आम्हाला की त्यांनी पैसे घेतले, खाल्ले आणि कॉन्ट्रॅक्टर म्हटल्यानंतर हा चॅप्टर असायलाच पाहिजे की 10 माणसं मी 5 माणसात काम करतोय. त्याचा मालक तो तसंच करणार आहे ना. तर आमचं म्हणणं असं की आम्हाला त्याचं देणं घेणं काय नाही. तुम्हाला तिथे प्रत्येक डिपार्टमेंटला जसं तुमच्या अंडर जी काही लोक होते त्यांना प्रत्येकाला डिपार्टमेंट दिले गेले, तसं कॉन्ट्रॅक्टरकडे ही स्पेशल माणसं 12 महिने फक्त हॉर्टिकल्चर करताच आहे. त्यामुळे आम्ही ऐकलं नाही. तिसरी गोष्ट, तुम्ही आता याला DPR आणि काय शब्द ऐकलं तर तुम्ही मला आम्हाला जरा सांगा, जरा नोट करून घ्या की तुम्ही जे एखादा प्रोजेक्ट करता
तर त्यावेळेला त्या साईटवर परिस्थिती काय आहे, याला एन्व्हायरमेंटल इफेक्ट म्हणून, असेसमेंट म्हणून तुम्ही सांगा होत नाही म्हणून उत्तर देऊ शकणार नाही तुम्ही, की तुम्ही अगोदर जो काय रस्ता आहे तुम्ही जर तुमचं डिपार्टमेंट त्यावेळेला हे नक्की नोटेड असतं की जे तुम्हाला देणं लागणारच आहे. मी वैयक्तिक तुमच्याशी बोलत नाही, त्या डिपार्टमेंट आम्ही सगळ्यांना त्रासून आणि कंटाळलोय की हे डिपार्टमेंटमध्ये इथं 50 झाडं होती, मग ती झाडं कापली कुणी, मग गेली कुठे, याचा रिपोर्ट काय, तुम्ही कागदावर 1 लाख झाडं तोडले म्हणून उदाहरण द्यायला दिली, आम्ही मान्य केलं, आमचा पुरावा काय 1 लाख सांगून त्याची 4 लाख झाडं तोडली आणि मोठे मोठे डेरेदार वृक्षाचे पैसे तयार केले, असा पण आमचा तुमच्यावर आरोप आहे. ते पैसे कुठे गेले माहितीच नाहीत कोणाला. बरोबर. तर त्यामुळे माझी तुम्हाला नम्र विनंती, आम्ही सगळ्या कंटाळलोय, आयुष्य आम्ही बरबाद चाललोय आणि उलट आता 30 तारखेला गडकरी यायलाच पाहिजे होते इथे. म्हणजे कसं होतं बघा की आम्ही आमच्याबद्दल इतकी भावना ती तीव्र आणि बेकार झाले वर गडकरी साहेबांकडे. मी ते राजकारणावर इच्छित नाही, पण कोकणातल्या लोकांना हे तुम्ही रक्त सुद्धा आमचं काढून द्या. हे ऐकायला मी आहे तिथे त्या सभेला मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये. म्हणजे आम्ही कुठल्याही तुम्हाला चांगलं, तुम्ही आमच्याकडनं अपेक्षा करूच नका की आम्ही तुम्ही चांगले बनवू, आणि इतके आम्ही बरडलोय, पिढीच्या पिढी बरबाद झाले. तर त्या दृष्टीने तुम्ही आम्हाला सांगा की आम्हाला ह्यांचे पैसे दाम दुप्पट दुराने त्या वसूल करून अर्जंट आम्ही ऐकायला तयार नाही. जी काही कमिटी सांगेल ऍग्री करेल ते तुम्हाला ऍग्री करायला लागण्याशिवाय पर्याय नाही. आणि आम्हाला ताबडतोब झाडे, तुम्ही दुसरं लक्षात हैदराबादला मिळतात, तामिळनाडूला मिळतात की 20-25 फुटाची झाडी घालतात, जाऊ दे, लेट देम पे थ्रू देअर लॉस, जाऊ दे त्यांचे पैसे तिकडे. तर तुम्हाला आम्ही शाबासकी देणार नाही, पण चला ओके मॅडम ठीक आहे, गाव आले म्हणून म्हणणार आहे. बरोबर. सर मी तेच म्हणते की आपण आता 100% झाडं लावतोच. थांबा जरा सगळ्या लोकांचं म्हणणं ऐकून घ्या आणि नंतर थांबा, ऐका ना, सगळ्या लोकांचं म्हणणं ऐकून घ्या आणि त्यानंतर तुमचं मत व्यक्त करा. म्हणतात की आधी आम्ही हायवेकडे लक्ष घालतो, नंतर झाडांकडे पहिल्यांदा लक्ष. म्हणजे आता तुमचा हायवे लांबला 13 वर्ष 14 वर्ष 15 वर्ष पुढे 20 वर्ष अजून हा ब्रिज बांधता कोसळला, काय सांगता येत. म्हणजे काय तुम्ही हायवे पूर्ण करेपर्यंत निसर्गाने वाट बघायची की लोकांनी वाट बघायची? कॉन्ट्रॅक्टर काय म्हणजे तो हायवे बांधतोय, पैसे कमवतोय आणि झाडाची जबाबदारी कुणी घ्यायची? मग झाल्यानंतर झाडं लावायची आहेत का? असं नाहीये सर. मग कधी लावायचे झाडं? त्यांनी 16 वर्ष झाली ना, 16 वर्ष झाली, त्यामध्ये झाडं लावली गेली, किती वेळा मेली, त्याचं संगोपन का केलं गेलं नाही, याची उत्तर कोण देणार? त्याचे पैसे गेले, पैसे आमचे आहेत, पैसे आमचे आहेत, आमच्या पैसे, आमचे घामाचे पैसे आहेत, हे पैसे का वाया घालवता तुम्ही? मी तेच म्हणते सर, त्यांनी लावली आहेत झाडं अगोदर, लावलेली होती ती सर्व नाही झाली. मी माझा शब्द जबाबदार कोण? जबाबदारी कुठल्याचीच आहे ना. आणि पहिली गोष्ट आमचं म्हणणंच काय होतं, साधारणतः 3 ते 4 फुटाचं झाड पाहिजे किंवा 3 ते 4 वर्षाचं झाड पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही नुसती नॉमिनल नावापुरतीचा 1-1 फुटाचं झाड लावाल आणि ते जगलं नाही, त्याला जबाबदार कोण? नाही मोठी झाडं लावायची. आता नाही, आता आम्हाला सांगितलं बोललो त्यांच्या समोर, तामिळनाडूत आम्ही झाडं आणतो, आम्ही इकडनं झाडं आणतो, आम्हाला तेव्हा पाना आमच्या तोंडाला पुसलं नाही, आम्ही लावतो करतो हे करतो. अंडी लागली आहेत का जिवंत? आता त्यातलं एक झाड दाखवून होणार आहे का? माझं म्हणणं काय, ही झाडं जगवणं ब्लूम कंपनीचं काम आहे, PS त्यांच्यावरती लक्ष हे करायचं, त्याच्यावरती तुमचं हायवे प्रशासनाचं काम आहे. मग की दोन्ही ह्या करतात काय? मग कॉन्ट्रॅक्टर करतो काय? बरं, आता या ठिकाणी तुम्ही सोडून त्या एजन्सी हे ती याच्यावर लक्ष ठेवणारी एजन्सी किंवा झाडं लावणारे ठेकेदार यांना बोलवलं का तुम्ही? त्या एजन्सीकडून हे म्हणतात तसं उंच झाडं लावली. माझ्याकडे GIचे गेल्या वर्षीचे फोटो आहेत. आता जे भरणीची माती टाकलेली होती, जिथे कच्चं रॅबिट टाकलेलं असतं, त्याचा GIचे फोटो आहेत माझ्याकडे. त्याच्यावरती तुम्ही झाडं लावलेली होती, त्याच्यावर झाडं जगतात. हा अपव्यय पूर्णपणे म्हणजे याचा आहे की नाही, वेस्ट ऑफ मनी की नाही, म्हणजे तुम्ही टार्गेट. मुख्य मुद्दा माझ्याकडे जे एव्हिडन्सेस आहेत ना, उगाच आम्ही म्हणत नाही. माझ्याकडे मी इथून रत्नागिरीच्या इथून पासून ते झारापर्यंत त्यांचे GIचे फोटो काढलेले. एक झाड लावून चारी बाजूला सिमेंट लावलेले पण तुम्ही फोटो आहेत तसे. तुम्ही ते बघितलं, व्हॅलिडेट केला की असं जगणार आहे का ते झाड म्हणून? कॉन्क्रीट मध्ये लावलेले नाही सर, मेडन मध्ये पाणी जाऊ नये म्हणून ते बंद केले सर. तिच्या ब्रिजवर जिथे मेडन आहे असं झाड जगतं. आता मीडियाचा विषय निघाला, मी एकच मिनिट वेळ घेतो. मला 2 मुद्दे जे बोलायचे ते परत अर्धवट राहतात, त्यांनी थांबवलं म्हणून ती परत वृक्ष तोडीवर आहे, त्यांनी झाडं तोडली. कुलकर्णी साहेब, मी तुमच्याकडं वड, पिंपळ, उंबर
पायर आणि कदम पायकस फायकसची जाती झाडं याची झाडं तोडीची परवानगी मागितली होती, तुम्ही घेतली कुठे आहे? आहे ते प्रत्येकाच्या लॉट मध्ये वन खात्याने दिलेले आहेत परमिशन. वन खात्याकडे कुठेही नाही, तुम्ही काहीच सांगू नका. आहे ना. माझ्याकडे माहिती अधिकार ते सगळे तुमचे. मॅडम एक गोष्ट हा मॅडम जो महत्वाचा मुद्दा आहे हे बघा, तुमच्याकडनं माहिती अधिकार मी सगळे अर्ज घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये ते झाडांचं होतं. इतर झाडं कुठेही आहेत मला दाखवा. उगाच तुम्ही काही सांगू नका. मी केल्यावर मी त्याला फोन केला किंवा स्पेशली त्याच्यात नाव दिसत नाही याच्यामुळं. तुम्हाला आता आम्ही सांगतो, तुम्हाला तुम्ही अजिबात आता सोडणार नाही. आज तुम्हाला सांगतो नाही, सगळं कॅल्क्युलेशन. आता आम्ही तुम्हाला अजिबात सोडणार नाही. तुम्ही जर व्यवस्थित कन्स्ट्रक्टिव्ह काम नाही केलं तर तुम्हाला आम्ही 100% सोडणार नाही. तो मुद्दा महत्वाचा घ्या. तुम्ही 1,06,737 झाडं, तर अजिबात काय 1,06,000 आणि खैर. मला सांगा, पिंपळ मोठं की खैर मोठा हो? वड पिंपळ मोठं की पिंपळ? तुम्ही खैराची परवानगी घेतली आहे. 1,06,737 झाडांची तुम्ही परवानगी घेतल्या वन विभागाकडनं. रत्नागिरी टू हे प्रत्येक झाडाचा उल्लेख आहे. मग सांगमेश्वर मध्ये किंवा कुठे माझे जे मोठे मोठे वड होते, पिंपळ होते, उंबर होते, याचं रेकॉर्ड आहे कुठे? ह्याचे मॅडम 1,06,737 नाही तर 4 लाखाच्या वर झाडं तोडलेली आहेत. एक अंदाज ज्याच्यातून आपण व्हिडिओ शूटिंग केलं, 3 लाख रुपये, 3 लाख झाडं. एक झाड कमीत कमी 25 घनफुटाचं गृहीत धरलं आणि 100 रुपयांनी धरलं तर 3 लाख झाडं ही गायब आहेत तुमच्याकडे. त्याचे पैसे कुठे गेले आम्ही सांगू रेकॉर्ड शकत नाही नाही. आहे. आणि हे रेकॉर्ड कुठेही असेल, माझा हायवेच्या तुमच्या सर्व अधिकाऱ्यांना चॅलेंज आहे की हे रेकॉर्ड मला दाखवा. त्याचे पैसे कुठे गेले हे आम्हाला सांगू शकाल का तुम्ही? मला हे रेकॉर्ड दाखवा की तुम्ही 3 लाख झाडाची होत बरोबर की नाही? असू द्या ना, एक एक मुद्दा घ्याव्या ना. हे मिली बघत आहे सगळं. नाही नाही, ह्याचे पैसे कुठे गेले हे तुम्ही आम्हाला सांगू शकाल का? पैसे गेले कुठं सांगा जरा आम्हाला. त्यानं घेतलं तर 75 लाख घनफूट. मी 100 रुपये घनफुटांना धरतो. करोडो रुपये 75 झाले. लाख घनफूट लाकूड म्हणजे कमीत कमी बुडाला बाजार 10% 75 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालाय. असं माझा आरोप आहे. झाडं ऐकून दाखवा हायवेनं. का तोडलीत आमची झाडं? तुम्ही तुम्हाला अधिकार होता. आणखी मूर्खपणा सांगतो मॅडम, यांनी काय केलाय, संगमेश्वराची सगळी झाडं थांबवायला सांगितली होती. डायव्हर्शन घेता येत नाही म्हणून सांगितले आणि एक झाड माझ्या नावाची बदनामी करावी म्हणून फक्त 900 सेंटीमीटरनं रोडच्या आत कट करून टाकलाय. एकच झाड. आणि सगळ्या गावाला आणि अख्ख्या संगमेश्वरांना सांगतात हे शानवाशा त्याला जबाबदार आहे म्हणून. कोण सांगतं? कुलकर्णी साहेब आणि त्यांचे अधिकारी. आपल्या कंपनीत म्हणजे ठरलं मी एकटं नाही घेतलं, आपण स्वतः होतो तिथं. मग तुम्ही सगळी झाडं माझी तोडून टाकली किती वड पिंपळाची. व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे अधिकाऱ्यांची माझ्या. आणि एक झाड 900. एक मिनिट सांगतो. मोरल ऑफ द स्टोरी, ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालाय तुम्हाला दिसतंय किंवा मान्य आहे का? हे सर्वसामान्य नागरिक म्हणून मी विचारतोय. आता तुम्ही म्हणालात कोकणातल्या, मगाशी तुम्ही 2 मुद्दे बोलला. सिंधुदुर्गातली सगळी झाडं लावून झालेली आहेत का? तिथे सगळ्यांचा बाप बसलाय नारायण राणे. आमच्या जिल्ह्याला कोण वाली नाही तर कुत्र विचारत नाही जनतेला. तिथं रायगडात तटकरे बसलाय म्हणून मगाशी किशोरदास असा बोलला की वीर स्टेशन पासून पुढे झाडं लागलेली आहेत. आणि मग तुम्ही म्हणताय आता आम्ही येऊ पावसाळ्यानंतर चालू करू. पहिली गोष्ट, ज्यांनी झाडं लावायचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं त्यांनी भ्रष्टाचार केला. ते तुम्ही आम्हाला सगळ्यांना कळतंय. सर, झाडं लावायला आपण वेगळं टेंडर नाही केलेलं. टेंडर पैसे शासनाचे गेले ना. त्याच एजन्सी कॉन्ट्रॅक्टरच काम आहे. केलं ना, त्यांना लावले ना. कॉन्ट्रॅक्टरच काम ना. सेम मग कॉन्ट्रॅक्टरनी काम का केलं नाही आम्हाला उत्तर द्या. आणि मग त्याच्यावर ऐका एक मिनिट, 2 मिनिट. त्याच्यावरती कॉन्ट्रॅक्ट अधिकारी होते ते पण मग भ्रष्टाचारी आहेत आमच्यामध्ये स्पष्टपणे. त्यांची पण बिल बघत आहे. तुम्ही होता तिथे, आपली मीटिंग झाली, बरोबर आहे. मग तुम्ही कॉन्ट्रॅक्टरनी झाडं का लावली नाही किंवा का नाही, जबाबदार कोण? तुम्हीच लोक ना की नाही? 2017ला तुमच्यावर करायचा आले होते. नितीन गडकरी कोकणात आले होते. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की हे जे रिप्लांटेशन आहे ऍज पर द EI मध्ये EI तुम्ही रेफर केला, त्याच्यामध्ये तुम्ही नाही केलं रेकॉर्ड. मला माहिती पण नाही. त्याच्यामध्ये किती प्लांटेशन डिस्टर्ब झालंय? शाहनवाजभाई, उपोषणी मंत्री घ्यायचा नाही. भ्रष्टाचाराचा पैसा एक एक मुद्दा होतो. टेक्निकली होते. टेक्निकली होते पंकज. हा, बोल बोल. तुम्ही EI रेफर केलात ना, त्याच्यात किती रिप्लांटेशन म्हणजे तोडला डिस्टर्ब किती केला ते तुम्हाला माहिती नाही. त्यामुळे रिप्लांटेशन तुम्ही काय करणार हा मोठा प्रश्न राहतो. आता 2017ला ज्यावेळी नितीन गडकरी कोकणाच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांनी सह्याद्री गेस्ट हाऊसला याच्या बऱ्याचशा नोटिंग आणि माझ्याकडे त्यांचं पत्र पण आहे आणि त्याच्या बातमीची पण कात्रण आहे. त्यांनी सांगितलं होतं की सामाजिक हे जे प्लांटेशन आहे झाडाचं, ह्या झाडा म्हणजे रोडचं जे प्लांटेशन आहे ते आम्ही टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या ह्यांना NGOs किंवा सामाजिक संस्थांना स्थानिक देणार जेणेकरून तिथलं स्थानिक प्लांटेशन होईल. ही एक साधारण सुरुवातीला त्यांचा आदेश होता. मग ते हे अचानक डायव्हर्ट होऊन काय म्हणतात प्रायव्हेट प्लेअरला काय इन्व्हॉल्व्ह केलं याचं तुम्ही सांगा आम्हाला. म्हणजे
नाही, हात गावातील असं लोक काही घेऊन जंगल नर्सऱ्या तुम्ही केलं असत ना झाडं सगळी जगली असतील. ऐका ना, म्हणजे एक त्याला साथ आहे, त्यामुळे मुद्दा problem शांत होतो. पाहिजे. आपण काय म्हणतोय, एक एक मुद्दा आपण घेतोय, हे डायव्हर्ट करतायत. पहिला आमच्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं. एवढे करोड रुपये जे झाड तोडीमध्ये मिळाले किंवा कुणी घेतले, ते तोडणारेच असणार. त्याचे पैसे गेले कुठे? ते पैसे गव्हर्नमेंटला जमा केले. आपली काय केलं नेमकं? झाडं त्यांनी एक एक मुद्द्याचं उत्तर हवं आम्हाला. व्हॅल्युएशन केलं. आपण ना थोडी शांतपणे पण चर्चा नाही, करू. शांतपणे आता शांतपणे नाही. आवाजच तेवढा आहे. शांत झाली, बोलताय. आमची अवस्था झाली आहे. हे शांतपणेच सगळं चालू आहे. ठीक आहे, तुम्ही जेवढे पुण्या खात्याने व्हॅल्युएशन दिलं तेवढे पैसे त्यांच्याकडे जमा करतो कोणाकडे जमा केले आपण ते आपल्या डिव्हिजनला डिव्हिजनला जमा केले. आपल्याकडे त्याचं काही आहे का जमा केली? किती केलं म्हणजे आता नाही माझ्याकडे. आता नाही, पण आम्ही तुम्हाला मागवून देतो. मीटिंगला बसताय साहेब आणि जंत्री नाही घेऊन बसत. तुम्ही असं आता- कसं काय हो? एवढ्या नागरिकांना बोलवलं आणि तुम्ही अहवाल नाही घेऊन बसत. त्याचं काय अर्थ आहे? हायवे- येडे समजताय ते मग इथं. 50 एवढं समजलंय तिथं. ऑनलाईन घेता येईल कोणाला कोण अधिकारी असेल त्याला, कारण माझ्याकडे तुझं माहिती अधिकार रिपोर्ट आहे लगेच जे माहिती तुम्ही मागवा. मला दिलंय ते. म्हणजे असे तर करोडो नाही नाही, माहिती लगेच मागवा. कुठे जमा झाले, काय गेलंय, त्याच्यानंतर इथल्या झाले